सर नमस्कार. नमस्ते. आज सगळ्या पत्रकारांना तुम्ही एकत्रित बोलवले, काय नेमका आजचा विषय? मी याच्या अगोदर सुद्धा बोललेलो आहे की पोलीस स्टेशन आळे फाट्याच्या हद्दीमध्ये पूर्वी चोरी आणि घरफोडीचं प्रमाण जास्त होतं. त्या अनुषंगाने आपण पोस्ट हद्दीत 5 गाड्या, आपल्या 2 4 व्हीलर आहेत, 3 4 व्हीलर आहेत आणि 2 2 व्हीलर आहेत, ह्यांचं पेट्रोलिंग कायम कंटिन्यू ठेवत असतो. तसेच आपले तपास पथक स्टाफ हा कंटिन्यू पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असतो. दिनांक 22 तारखेला काय झालं होतं की दुपारी 2:40 आसपास आमचे डिटेक्शनचा स्टाफ आहे आपण आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना 2 टू व्हीलरवर 3 इसम हे संशयित वाटले. मग त्या 3 संशयित इसमांचा त्यांनी पाठलाग केला आणि एका ठिकाणी गेल्यानंतर त्या जे संशयित इसम होते त्यांनी असं केलं की एक स्विफ्ट डिझायर कार होती, त्या कारची पुढची काच फोडून त्यातून बॅग लिफ्ट केली. म्हणजे आमचे पोलीस त्यांच्या मागावरच होते, त्यांच्या समक्षच ही घटना घडली आणि रेड हँड आमच्या पोलिसांनी त्या चोरट्यांना पकडलेला आहे. त्या स्विफ्ट डिझायर मधून त्यांनी चोरी केलेली एक बॅग आहे, त्या बॅगमध्ये 25,000 रुपये हे रिकव्हर केलेले आहेत आपण. आणि त्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्रमांक 226/25 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) 3(5) अन्वये आपण गुन्हा दाखल केलेला आहे. आणि फिर्यादीकडं ह्या कारचा जो मालक आहे, ह्या कारच्या मालकाकडे आम्ही चौकशी केली असं त्यांनी सांगितलं की ते आपल्या आळेफाटा येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँक आहे, त्या बँकेमध्ये त्यांचा एक बँकेचा व्यवहार करायसाठी गेलेले होते आणि बँकेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या बॅगमध्ये 25,000 रुपये आणि बाकीचे काय डॉक्युमेंट, आधार कार्ड वगैरे होते, अशी भरलेली बॅग त्यांनी कारच्या समोरच्या सीटवर ठेवली होती आणि दुसऱ्या बाजूने ते ड्रायव्हिंग करत होते. ते बँक ऑफ महाराष्ट्रामधून निघून ते घरी पोहोचले. घरी त्यांनी गाडी लावली आणि घरात गेले. आणि नंतर हा घडलेला प्रकार जो आहे हा पोलिसांच्या सतर्कतेमुळेच उघडकीस आलेला आहे की पेट्रोलिंग करत असताना त्या 2 त्यांना संशयित गाड्या मिळाव्यात, त्यांनी त्यांचा पाठलाग करावा आणि त्या संशयित इसमाने पुढे जाऊन एवढा मोठा गंभीर प्रकारचा गुन्हा करावा आणि पोलिसांनी त्यांना रेड हँड पकडावं. तर हे नंतर मग कळल्यानंतर आरोपींना आपण सदर गुन्ह्यात अटक केली. हे दोन्ही आरोपी गुंजा हनुमंतू वय 22 वर्ष, राहणार अलीगुडम, पोस्ट दारावारम, जिल्हा नेल्लोर, आंध्र प्रदेश. आणि दुसरा आरोपी आहे माधव सुंदरम गोगला वय 38 वर्ष, राहणार कावली, जिल्हा नेल्लोर, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशचे राहणारे हे दोन्ही पण आरोपी आहेत. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की हे जे बँक ऑफ महाराष्ट्र आहे त्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाहेर हे दावा धरून बसले होते की बँकेतून येणाऱ्या व्यक्तीकडे पैसे असू शकतात ह्या शक्यतेमुळे आणि ह्या फिर्यादीच्या हातात बॅग असल्यामुळे त्यांना संशय असा वाटला की ह्याच्यामध्ये कॅश वगैरे असेल आणि त्यांनी मग जो चोरीचा कट रचला. त्यांनी त्या अनुषंगाने त्या गाडीचा पाठलाग केला. त्या दरम्यान आमच्या पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये पाठलाग करून एकदम सिने स्टाईल पोलिसांनी त्या आरोपींना पकडलेला आहे. ह्या आरोपींचा अधिक तपास केला असता आमच्याकडं 18 मार्च 2025 रोजी आपलं गांधी कलेक्शन आहे कल्याण रोडचं, त्यासमोर एका 2 व्हीलरच्या गाडीच्या डिक्कीतून 1 लाख रुपये कॅश गेली होती. तर ती सुद्धा चोरी त्यांनी केल्याचं निष्पन्न झाले. त्या गुन्ह्यात सुद्धा आपण त्यांना अटक केलेलं आहे. तसंच सदर आरोपींच्याकडे आपण आणखीन तपास केला तर यांनी बऱ्याच ठिकाणी अशा बॅग लिफ्टिंगच्या चोरीच्या घटना केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहर, कन्नड शहर पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे, वानवडी पोलीस स्टेशन, मोंडवा पोलीस स्टेशन, खडकी पोलीस स्टेशन हे पुण्याचे आहेत, भोसरी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवडचं आहे आणि भांडूप पोलीस स्टेशन आणि पार्कसाईड पोलीस स्टेशन या ठिकाणी या आरोपींच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत आणि ते पोलीस आहेत ते ह्या आरोपीच्या शोधामध्ये होते. आता ह्या आरोपींना अटक केल्याबाबत आपण त्या संबंधित पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे, ते सुद्धा ह्या आरोपींचा ताबा घेऊन पुढील तपास करतात. आरोपी इतर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते अशाच पद्धतीने चोरी करत होते, रेकी करून की बँकेतून बाहेर आलेला माणूस त्याची बॅग किंवा अशा पद्धतीने चोरी करत होते. बरोबर, हे बँकेतून येणाऱ्या व्यक्तीच्या बॅगेतून काच फोडून चोरी करत होते. त्याशिवाय बाहेर जे वयस्कर लोक होते त्यांना चिटिंग करून, म्हणजे तुमचे ज्या नोटा आहेत त्या नोटा त्याच्यामध्ये काय फेक नोट आलेल्या आहेत किंवा काय फेक नोट असू शकतात, आम्ही तुम्हाला मोजून देतो असं सांगून हातात घेणे, हात चालाकी करणे, त्याच्यामध्ये काय नोटा काढून देणे आणि बाकीचे पैसे त्यांच्या हातात देणे, अशा प्रकारचे गुन्हे करायचे असणार आहेत. तसेच पार्किंगमध्ये ज्या गाड्या असतात त्यांच्या डिक्की फोडून त्यातून पैसे काढून घेणे, अशा प्रकारचे गुन्हे करायचे. आरोपी रहिवासी म्हणजे महाराष्ट्रात होते की नाही, हे इथं येऊन प्रत्येक ठिकाणी येऊन आहे ना वेगवेगळे सिम कार्ड घेतात, लॉजेसमध्ये राहतात आधार कार्ड वगैरे देऊन आणि काम झाले की तिथून ते निघून जातात. तुम्ही सांगितलं की आमचे पोलीस सर्व्हिलन्सवर होते,
कोण कोण आपलं पथक त्याच्यामध्ये करतात? हे बघा, सदरची कारवाई आता आपल्याकडे घरफोडी चोऱ्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे वरिष्ठ आमचे अधिकारी ते नेहमीच लक्ष ठेवून असतात. वेळोवेळी सूचना आणि मार्गदर्शन होत असतं. सदरची कामगिरी आमचे एसपी संदीप सिंह गिल सर, पोलीस अधीक्षक आमचे चोपडे साहेब, ऍडिशनल एसपी पुणे विभाग, तसेच आमचे DYSP साहेब धनंजय पाटील साहेब, LCBचे आमचे अविनाश शेळीमकर साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे तपास पथकचा जो स्टाफ आहे ते हवालदार विनोद गायकवाड आहेत, पंकज पारखे, अमित माळुंजे, भीमा लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल नवीन आरगडे, ओंकार खोने, गणेश जगताप या लोकांनी केलेले.